आधीच्या भागात तुम्ही पाहिले की माझा नवरा आता झोपला होता. ओंकारने पण माझ म्हणणे ऐकले आणि मी फोन बंद करून झोपायला लागले होते. पण मला झोप लागत नव्हती. मला तेवढ्यात जोरात बाथरूम आली होती. तर मी बाथरूमला जाऊन परत बेडवर आले. पण झोपण्याआधी विचार करून झोपले होते की जसा माझा नवरा कामाला जाईल तेव्हा मी ओंकार बरोबर आज पूर्ण दिवस. तर मित्रांनो, ही कथा पाहण्याआधी तुम्ही या कथेचा पहिला भाग पाहिला नसेल तर अगोदर ती पाहून घ्या, नाहीतर ही कथा तुम्हाला नाही समजणार. आता पुढे पहा. सुरेश सकाळी उठल्यानंतर मला झोपच लागली नाही. मी 6 वाजताच उठले आणि नव्यासाठी नाश्ता आणि डब्बा बनवू लागले. नवरा रोजच्या प्रमाणे 8ला उठला. मी तोपर्यंत माझी सर्व कामे आटपून घेतली होती. पूर्ण वेळ माझ्या मनात फक्त एकच विचार चालला होता की जसा नवरा कामाला जाईल तसा मी लगेच ओंकारला फोन करेन आणि त्याच्याशी गप्पा मारे. नंतर नवरा जसा नाश्त्यासाठी येऊन बसला, मी लगेच त्याला नाश्ता आणि चहा दिला आणि डब्बा भरून त्याची कामाची बॅग पण आणून त्याच्या बाजूला ठेवली. मी परत स्वयंपाकघरात जातच होती की अचानक नव्याने विचारले की तुझे आज सर्व काम लवकर झाले. मी त्यावर हळूच आवाजात उत्तर दिले, हो, मी लवकर उठले होते म्हणून. आणि असे म्हणत मी स्वयंपाकघरात गेले. आता 9:30 वाजले होते. दररोज 9 वाजता नवरा घरून निघून जातो, पण आज तो घाई करत नाही. हे बघून मला प्रश्न पडू लागला. मी अजून 15 मिनिटे वाट बघितली. बाहेर जाऊन बघितले तर नवरा अजून बसला होता आणि मोबाईलवर व्हिडिओ बघत होता. ते बघून मी त्याला विचारले, 9 वाजून गेले आहे, आज नाही जायचे का कामाला? त्यावर त्याने उत्तर दिले की आज उशिरा जायचे आहे, 10 वाजेपर्यंत मी निघेन. मीही त्यावर ठीक आहे म्हणून तिथून परत स्वयंपाकघरात आले. तिथे माझी हालत खराब होत चालली होती. माझ्या मनात एक प्रकारची व्याकुळता वाढली होती आणि अस्तित्वावर खाज येत होती. स्वयंपाकघरात उभी राहून कितीतरी वेळा मी माझे अस्तित्व खाजवले. मी नवरा जाईपर्यंत स्वतःला सांभाळून घेतले आणि जसा 10 वाजता तो घरातून निघाला, मी लगेच दरवाजा आतून बंद केला. स्वयंपाकघरात चार्जिंगला लावलेला फोन घेतला आणि माझ्या खोलीत जाऊन बेडवर झोपले. रूममध्ये येताच मी लगेच ओंकारला मेसेज केला. त्यावर त्याचा रिप्लाय नाही आला. मी वाट पाहू लागले, पण तो काही रिप्लाय देत नव्हता. जवळजवळ 20 मिनिटे होऊन गेली, पण काही ओंकारचा रिप्लाय आला नाही. मी कंटाळून फोन बाजूला ठेवला. फोन बाजूला ठेवताच त्यावर एक मेसेज आला. तो ओंकारचा होता. मी त्याला विचारले, काय करतोय? त्यावर ओंकार म्हणाला, मी झोपलो होतो. रात्रभर झोप नाही लागली आणि पहाटे खूप छान स्वप्न पडले होते, म्हणून उठायला पण उशीर झाला. म्हणून आज जॉबवर पण नाही गेलो. आज घरीच राहणार आहे, आराम करे. ते ऐकून मला खूप आनंद झाला. मी त्याला हसणारा इमोजी मेसेजवर पाठवला आणि पुढे लिहिले की तू कसले स्वप्न बघत होता? त्यावर ओंकारने एकदम घाणेरडे उत्तर दिले, तू बिना त्यांची दिसत होतीस स्वप्नात म्हणून तुला रात्रभर बघत बसलो. तो मेसेज वाचताच मी थोडा वेळ स्तब्ध झाले. मग काही वेळेने मी त्याला परत हसणारा आणि चिडवणारा इमोजी पाठवला आणि पुढे मेसेजमध्ये लिहिले, स्वप्नात बघण्यात काय मजा आहे. ते वाचून ओंकार एकदम मोडमध्ये आला आणि परत मला त्याने रिप्लाय दिला, मग येऊ का घरी? समोर येऊनच तुला बघतो. मी पण त्याला निर्लजपणे हो म्हणाले. ओंकारने पुढे विचारले, घरचा पत्ता पाठव, मी लगेच येतो. मी सुद्धा त्याला घरचा पत्ता लिहून मेसेज केला. त्याला मेसेज मिळताच त्याने लगेच फोन केला. मी फोन उचलला. समोरून हळूच आवाजात ओंकार बोलू लागला. त्याने परत मला गंभीरपणे विचारले, खरेच येऊ का? मीही हळूच हो म्हणाले. त्यावर ओंकार म्हणाला, ठीक आहे. त्याने पत्ता बघितला आणि म्हणाला, मी ट्रेनने येतोय, जवळपास 2 तास तरी लागेल. मी त्यावर त्याला उत्तर दिले, ठीक आहे, इथे पोहोचल्यावर फोन कर. ओंकारने त्यावर होकार दिला आणि त्याने फोन ठेवला. फोन ठेवताच माझी धकधक वाढू लागली. घरी एक मुलगा येणार आहे या विचाराने मी स्वयंपाकघरात जाऊन आधी पाणी पेले. मग शांत होऊन विचार करू लागले की पुढे काय करू. आता 12 वाजले होते. माझ्याकडे फक्त 2 तास वेळ होता.
2 ते 2:30 पर्यंत येण्याची शक्यता होती. सर्वात आधी मी परत अंघोळ करायचे ठरवले, कारण सकाळपासून मी काम करत होते. माझ्या अस्तित्वाचा वास येत असेल. अंघोळीचा विचार करत असताना मला अजून एक गोष्ट लक्षात आली की माझ्या अस्तित्वावर केस पण आहे, ते पण काढावे लागतील. मी लगेच स्वयंपाकघरातून माझ्या बेडरूममध्ये गेले आणि कपाटाच्या ड्रॉवरमधून माझ्या नव्याची दाढी करायची मशीन घेतली. मशीनने लवकर केस काढता येतील म्हणून ती मशीन मी हातात घेतली आणि टॉवेल घेऊन मी लगेच बाथरूममध्ये गेले. बाथरूममध्ये जाऊन मी अस्तित्वक बघितले तर त्याच्यावर खूप गवत वाढले होते. मी मशीन सुरू केली आणि गवत काढू लागले. गवत काढताना माझे अस्तित्व एकदम नाचायला लागले. आज पहिल्यांदा अनोळखी मनुष्य हात लावणार होता. मी पण खूप आनंदात होती. मनातल्या मनात मी म्हणाले, थोडा वेळ थांब, तुला जे पाहिजे ते सर्व मिळेल. तुझ्यासाठीच तो येत आहे घरी. मी हळूहळू करून पूर्ण अस्तित्व साफ करून टाकले. माझ्या कपाटात खूप कपडे होते, पण मला कोणताही ड्रेस पसंत पडत नव्हता. मला काही असं घालायचे होते ज्याने ओंकारला वेड लागेल. काही वेळ शोधता शोधता मला खालच्या बाजूला एक काळ्या रंगाची पॅन्ट मिळाली. ती पॅन्ट खूप जुनी होती. ती मी लग्नाआधी योगा करताना घालायची. योगा करून आता मला जवळपास 3 वर्ष झाले आहे. मला शंका होती की ती मला येईल की नाही. मी ती पॅन्ट घालून बघायच ठरवले. मी टॉवेलवरच ती पॅन्ट घालू लागले. ती पॅन्ट माझ्या पायात तर चढली पण आता वर येत नव्हती. कशीतरी मी ती पॅन्ट घातली, पण आता मला जाणवले की ती खूप लहान झाली आहे. मी पॅन्ट घालून समोर आरशात स्वतःला बघितले तर जाणवले की पॅन्ट एकदम माझ्या अस्तित्वावर गच्च बसली आहे. मी थोडा वेळ विचार केला की हीच पॅन्ट घालू की दुसरे कपडे घालू. मी विचार करत होते की तेवढ्यात माझे लक्ष घड्याळाकडे गेले. घड्याळात 2 वाजले होते. ओंकारला येण्यास फक्त 10 ते 15 मिनिटे बाकी होती. माझ्याकडे आता जास्त वेळ नव्हता, म्हणून मी ती पॅन्ट अशीच घालून ठेवली आणि कपाटातून एक सफेद रंगाचा फुलांची नक्षी असलेला एक ड्रेस काढला. तो पातळ कपड्याचा ड्रेस होता. मी तो ड्रेस घालून आरशासमोर गेली आणि स्वतःला आरशात पाहिले. ड्रेस घालून झाल्यावर मी मेकअपचा बॉक्स काढला आणि तयारी करू लागले. मी गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली. आता ओंकारला येण्यास जवळपास 5 ते 10 मिनिटे होती. त्याचा फोन कधी पण येण्याची अपेक्षा होती. मी तयार होऊन बसले होते आणि ओंकारच्या फोनची वाट पाहत होते. घरात एकदम शांतता होती. त्यात माझे हृदय जोरात धडकू लागले. धकधक वाढत चालली होती. पहिल्यांदा अनोळखी मुलाबरोबर मी प्रेमाचे क्षण घालणार होते. मी विचारात मग्न होती तेवढ्यात ओंकारचा फोन आला. मी जराही वेळ न घालवता लगेच फोन उचलला. समोरून ओंकार म्हणाला, मी खाली आलो आहे. कितव्या मजल्यावर येऊ? मी त्याला लगेच उत्तर दिले, 3ऱ्या मजल्यावर ये. लिफ्टमधून आल्यावर डावीकडे 45 रूम नंबर आहे. ओंकारने त्यावर होकार दिला आणि त्याने फोन ठेवला. मी लगेच उठले आणि दरवाजाकडे गेले. दरवाजा मी उघडला नाही. मी ओंकार बेल वाजवण्याची वाट पाहत होते. काही वेळेने दरवाजाची बेल वाजली. मी दरवाजाकडे गेले. दरवाजा उघडायच्या आधी मी एक मोठा श्वास घेतला. भीतीने माझे हात थरथरत होते. मी हिम्मत करून दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच समोर ओंकार होता. त्याने निळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. तो फॉर्मल कपड्यात खूप छान दिसत होता. मी त्याला आत येण्यास सांगितले. तो आत येताच मी सोफाकडे बोट केले आणि त्याला बसण्यास सांगितले. तो सोफाकडे जाऊ लागला आणि मी दरवाजा मागून बंद केला. मी त्याला हळू आवाजात म्हणाली, मी पाणी घेऊन येते, आणि मी आत स्वयंपाकघरात गेले. स्वयंपाकघरात येताच माझे अस्तित्व वेड्यासारखे नाचायला लागले. मी थोडा वेळ घेतला आणि स्वतःला सांभाळले आणि पाणी घेऊन बाहेर गेले. मित्रांनो, पुढची कथा लवकरच RK मराठी स्टोरी या चॅनेलवर टाकण्यात येईल. आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.